नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात खबर मराठी। आज आपण सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या सीना कोळेगाव या धरणाला भेट देणार आहोत आणि या धरणाची सध्याची स्थिती आपणास दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। सोबतच सीना कोळेगाव ह्या धरणाची माहितीही या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास विनंती आहे, आपण जर खबर मराठी या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आज आपण सीना कोळेगाव या धरणाला भेट देऊयात। करमाळा तालुक्यातील पाणी स्थितीचा विचार केला तर या एकाच तालुक्यात दोन टोकांच्या ठिकाणांमध्ये टोकाची विषमता दिसून येत होती। उजनी धरणामुळे पश्चिम भाग सुजलाम सुफलाम बनत असतानाच पूर्व भाग मात्र दुष्काळी पट्टा या शिक्क्याखाली होता। या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्याच्या पूर्व भागात उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील रोसा येथे सीना कोळेगाव या धरणाची निर्मिती झाली। 1995 पासून धरणाचे काम सुरू झाल्यानंतर या धरणासाठी करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील निमगाव हवेली, कोळगाव, आवाटी, हिवरे, मिरगावान, भालेवाडी येथील 700हून अधिक शेतकऱ्यांनी शेतजमिनी, घरे अशा प्रकारचा त्याग या धरणाच्या निर्मितीसाठी केला। त्यावेळी या शेतकऱ्यांमुळे धरणामुळे आपला दुष्काळ हटणार अशी आशा निर्माण झाली होती। 1995 साली सीना कोळेगाव धरणाचे काम सुरू झाल्याबरोबर या भागातील शेतकऱ्यांच्या आशा वाढू लागल्या आणि त्याबरोबरच धरण परिसरातील 30 किलोमीटर परिघातील शेतजमिनींच्या किमतीही वाढू लागल्या। सीना कोळेगाव धरणामुळे दुष्काळग्रस्ताचा शिक्का जाऊन आता आपण कायमचे बागायतदार होणार या स्वप्नात रमणाऱ्या शेतकऱ्यांना धरण पूर्ण झाल्यावर मोठा आनंद झाला होता। उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ अंतर्गत येणारा सीना कोळेगाव प्रकल्प हा सीना नदीवर असून त्याचे ठिकाण मौजे रोसा, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद येथे आहे। धरणाचे पाणलोट क्षेत्र 5569 चौरस किलोमीटर असून पाणी साठवण क्षमता 150.49 दशलक्ष घनमीटर आहे। धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 76.9 दशलक्ष घनमीटर आहे। या धरणाची लांबी 1770 मीटर आणि धरणाची उंची 36.60 मीटर असून या धरणास एकूण 21 दरवाजे आहेत। 25 जानेवारी 2008 रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते तर माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीना कोळेगाव धरणातील पाण्याच्या पूजनाचा कार्यक्रम पार पडला होता। त्यानंतर धरणातील पाणी पाहून या पाण्याने आपली शेती हिरवीगार होण्याचे दिवस जवळ आले अशी खात्री शेतकऱ्यांना झाली। करमाळा आणि परांडा सीमेवरील या धरणामुळे परांडा तालुक्यातील 6800 हेक्टर आणि करमाळा तालुक्यातील 3400 हेक्टर असे एकूण 10200 हेक्टर शेतीक्षेत्र ओलिताखाली येणार होते। धरणातील पाण्याच्या भरवशावर शेतकरी उत्साही बनले आणि शेतीत हरित क्रांती घडविण्यासाठी आतापर्यंतचे नैराश्य बाजूला सारून कामाला लागले। धरणातील पाणी शेतीत आणण्यासाठी शेतीपंप, पाईपलाईन, वीज जोडणी यासाठी शेतकरी धावाधाव करू लागले। पाण्याच्या भरवशावर हे सर्व करणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांना बँकांसह पाहुणे मंडळींच्या मदतीचा आधार घ्यावा लागत होता। धरण, धरणाचे पाणी, शेतीत ऊस आणि मिळणारे उत्पन्न यांची अंदाजित समीकरणे जुळविणाऱ्या सीना कोळेगाव धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना लाखोंचे कर्ज डोईवर घेताना कसलीच चिंता वाटत नव्हती, कारण पाणी असेल तर त्यांना त्यांच्या कष्टावर विश्वास होता। मात्र अपेक्षित धरलेली समीकरणे कोणते गणिते पुढे आणणार याचा अंदाज मात्र कोणालाच नव्हता। सीना कोळेगाव धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली। या पार्श्वभूमीवर धरणातील पाणी शेतात आणण्यासाठी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा कर्जाचा बोजा डोक्यावर घेत कामे केली, परंतु विजेची अपूर्ण कामे तसेच धरण सतत कोरडे पडत असतानाच इतर काही अडचणींमुळे धरणाचे पाणी शेतापर्यंत पोहोचलेच नाही। परिणामी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नैराश्यात सापडले असे चित्र धरण निर्मितीनंतर अनेक वर्षे दिसून येत होते। धरणात पाणी साठले त्या काळात वीज जोडणीची कामे मोठ्या प्रमाणात अपूर्णच राहिली। परिणामी विजेअभावी धरणातील पाण्याचा पुरेशा प्रमाणात शेतीसाठी फायदा झाला नसल्याने त्या लाभक्षेत्रामध्ये नैराश्य दिसून येत राहिले। त्यातच धरणात अपेक्षित पाणीसाठा होत नसल्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी बराच काळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात येत असे। त्यातच या धरणात इतर ठिकाणचे पाणी आणण्याचे कसलेही आणि कोणतेही नियोजन नव्हते। धरण कोरडे पडत राहत होते। या कारणांमुळे पाईपलाईनसाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना पाईपलाईन होऊनही शेतीत पाणी मिळालेच नाही। अशा स्थितीत धरण उशाला असूनही कोरड घशाला याचाच अनुभव सीना कोळेगाव धरण लाभ क्षेत्रातील बहुतेक शेतकऱ्यांना येत राहिला। वीज जोडणी, शेतीपंप, पाईप्स, वायर आदी उपलब्ध असताना धरणातच पाणी नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते। वापर झालेला नाही अशा काळातील वीज बिलाची मागणी विद्युत मंडळ करत राहिले। बँकेच्या कर्जाचे व्याज चिंता वाढवित होते।
पाण्याअभावी शेतीतून उत्पन्न निघेनासे झाले, उत्पादन नाही आणि वीज बिल व बँक व्याज यांचा आकडा मात्र वाढतच चालला. या पार्श्वभूमीवर आता नेमके काय करावे, हाच प्रश्न धरण लाभ क्षेत्रातील कोळगाव, हिवरे, हिसरे, गोंडरे, मिरगव्हाण, अर्जुननगर, सालशे, आवाटी शिवारातील शेकडो शेतकऱ्यांना पडला होता. सीना कोळेगाव धरण वरदायिनी ठरून शेती क्षेत्र ओलिताखाली येतानाच आपण कायमचे बागायतदार होऊ अशी स्वप्ने पाहणारे या धरण लाभ क्षेत्रातील शेतकरी कर्जदार बनले. दरम्यान कर्जांच्या व्याजाचा बोजा वाढतच चालला असताना वीज बंद काळातील वीज बिलांची होत असलेली आकारणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी बराच काळ डोकेदुखी वाढवत राहिली. सीना कोळेगाव धरण निर्मिती होत असताना करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील आवाटी, हिवरे, निमगाव, कोळगाव, मिरगावान, भालेवाडी येथील एकूण 1343.69 हेक्टर क्षेत्र धरणासाठी बुडीत झाले होते. तर या धरणामुळे करमाळा तालुक्यातील कोळगाव, मिरगावान, हिवरे, हिसरे, निमगाव, गोंडरे, आवाटी, नेरले, सालशे अशा प्रकारे लाभ क्षेत्रातील 9 गावातील एकूण 2415.29 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित होते. धरणामुळे करमाळा तालुक्यातील निमगाव, हली व विरगव्हाण येथील अनुक्रमे 264 व 209 कुटुंबे बाधित होताना त्यावेळच्या एकूण 2331 लोकसंख्येला बाधा पोचल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. परंतु धरणामुळे पाणी उपलब्ध होताना शेतीत हरित क्रांती करता येईल असा विश्वास असल्याने शेतकऱ्यांनी धरणासंदर्भातील सर्व घडामोडी गपगुमानं सहन मात्र केल्या होत्या. सीना कोळगाव लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व्यथांकडे आणि त्यांच्या कथांकडे अधिकारी पदाधिकारी यांनी सहानुभूतीने बघताना वास्तव जाणून घ्यावे अशी प्रतिक्रिया सीना कोळगाव लाभ क्षेत्रातील शेतकरी आताही व्यक्त करत आहेत. सध्याही 2023मध्ये सीना कोळगाव धरणाची स्थिती आपण आता पाहत आहात तशी असून हे धरणग्रस्तांच्या व्यथा, लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कथा, त्यांची स्वप्ने यामध्ये अजूनही फारसा फरक पडल्याचे मात्र दिसून येत नाही. आपल्याला आमचा हा आजचा व्हिडिओ नेमका कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आपणास पुन्हा एकदा विनंती, आपण जर खबर मराठी या यूट्यूब चॅनलला अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा.